तर आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। तर महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। मीना सूर्यवंशी असा या महिलेचं नाव। रुग्णालयात आल्यानंतर 15 मिनिटात मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण। तर अंबरनाथमध्ये सध्या 3 रुग्णवाहिका असल्याची माहिती। रुग्णालयात दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशींची प्रकृती चिंताजनक होती। उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवरती बीजी छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराध्यांचे बळी जात आहेत। राज्यात मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलची स्पर्धा सुरू झाली आहे। अंबरनाथमधील महिलेचा मृत्यू प्रकरणी संजय राऊतांची टीका। कुठेही काहीही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते। मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार, ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, मस्केंचा पलटवार। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना भाजपा प्रत्युत्तर देणार। लोकसभा निवडणुकीत मवियाला फायदा झालेल्या याद्यांचे पुरावे भाजपा बाहेर काढणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना अलर्ट मोडवर। निवडणुकांमुळे क्षेत्र सोडून बाहेर न जाण्याच्या शिंदेंच्या सूचना। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना दे धक्का। गोगावलेचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या रमेश मोरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। रमेश मोरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे होते उपजिल्हा प्रमुख। राष्ट्रवादीची पूर्व विदर्भात स्वबळाची तयारी। गडचिरोली जिल्हा परिषदेच्या संपूर्ण 51 जागा आम्ही लढण्याचं ठरवल्याचं धर्मराव बाबा मातराम यांचं वक्तव्य। पंचायत समितीतही राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा मातराम यांचं वक्तव्य।